सगळे भिजलेले आहेत. अरे सावकाश तरी जा. काय पाऊस आला तर मजा आली. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. इंट्रो पाहून तुम्हाला वाटत असेल की कुठल्या देवाचा सोहळा आहे आणि कुठली पालखी आहे. तर हे म्हणजे काय आहे की देव भेटवणे आहे. तेव्हा आता आपण जाऊया. ह्या म्हणजे आता कसे देव येतात, ह्या कार्यक्रमाला देव येतात असे म्हणतात. आणखी त्याला काय काय म्हणत असतील, तुमच्याकडे काय म्हणत असतील मला कमेंटमध्ये सांगा. तेव्हा सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतो. बरीचशी कारणं आहेत. तुम्हाला मागं आपण मंगळवारच्या बाजारचा व्हिडिओ बनवलो तेव्हा तुम्ही नक्कीच तो ऐकला असेल. परंतु आता आपण जाऊया, कारण आता बघा जून महिना चालू होत आहे ना. जून महिन्याचा आपला पहिला ब्लॉग. आणि विशेष म्हणजे बघा आपले विठ्ठल आपल्याला भेटलेला आहे. हा म्हणजे आषाढी वारीमध्ये विठ्ठल असतो बघा. म्हणजे व्हिडिओ सुरुवात केली आणि आता विठ्ठल येतो आहे. आणि थोड्या वेळात आता आषाढ म्हणजे आषाढी एकादशी पण येईल बघा. रामकृष्ण. म्हणजे कसं आहे की दोन परिवाराची जी मिरवणूक आहे देवांची ती आलेली आहे. बघूया आता म्हात्रे परिवाराकडे आपल्याला परमिशन मिळालेली आहे, परंतु पाटील परिवाराकडे मिळते का बघूया. जर पाटील परिवाराकडनं मिळाली परमिशन तर आपण नक्कीच त्यांचा व्हिडिओ शूट करू, नाहीतर हरिओम.
जर आपण बघितलं तर खाली ओलावा दिसतो. तसंच पाटील आणि म्हात्रे या दोन घराण्यांचे जे कुलदैवत आहे त्यांची मिरवणूक येत आहे तिकडनं. लोक वाट बघत आहे, पण बघितलं बघा लोक पण इकडे वाट बघतात बघा, सगळी वाट बघतात तिकडं. क्लायमॅक्स तसं झालं आहे, परंतु पाऊस पडला त्याच्यामुळे प्रत्येकाची आता धांदल उरलेली आहे. मस्त असू दे, जरी दोन्ही देवांच्या याच्यामध्ये जरा थंडावा भेटलेला आहे. कारण मी पण सकाळपासून म्हणजे कसं उन्हामध्ये नको शूट करायला म्हणून आता थंडावासाठी आलेलं आहे. अरे वा वा वा, बघ हे भिजाच असतंय. कधी देवांबरोबर भिजायला भेटेल सांगा ती बघा. कसं होतं की म्हात्रे घराण्याबरोबर पाटील घराणे देखील परमिशन दिली. छान वाटलं, कारण कसं आहे आपल्याला देवांचं कार्य आपल्याला पूर्णपणे रेकॉर्ड करायचं आहे. जो आपल्याला रिक्वेस्ट करेल त्याची आपण नक्कीच देऊ. आणि हो, आणखी काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो की हा जो सोहळा आहे ना, तर या सोहळ्याला म्हणतात की देव भेटवणं, म्हणजे ते 3 वर्षामध्ये देव वगैरे भेटायला येतात. तरी आणखी माहिती आपण त्यांच्याकडनं घेतली तर बसतं पडेल. कारण काय होतं की त्यांच्याकडं माहिती खूप छान असते. आपण जरी दिली तर ती कशी आपली असते. म्हणजे कसं आहे की माझे देव म्हणजे कसं माझ्या कुटुंबातील कुलाचारी वेगळे, त्यांच्या कुटुंबातील कुलाचारी भिजली आहे ती बघा. अरे वा, आर्या भिजत आलेली आहे. वा मस्त, काय एकदम मजेशीर झालेलं आहे बघा. पाऊस पडला आहे, घाबरता कशाला, नाचा उलट. पाऊस पडला तर काय, पाऊस आला तर मजा आली हो. हां, मग मगाशी तुम्हाला बोलतो थांबतो, तुम्ही धावत गेलो तिकडं. असं धावता नसतंय. आता परत बोल काय काका व्हिडिओमध्ये घेत नाही. तुझा मामा, तुझा काका, तुझा मामा. पेट नाही, लाईटवाली नाही काय. दिवशी आपणास एक सोडून 2 कुटुंबे भेटले आहेत. छान आहे की आपल्याला म्हणजे दोन्ही देवांचा सोहळा भेटलेला आहे. आता त्यांचा सोहळा त्यांच्या भूमीमध्ये परत येत आहे. थोड्याला आपण म्हात्रे परिसर बघू, आता पाटील परिसर बघत आहेत. सगळा पिवळा झालेला आहे. एकदम व्यवस्थित झाला प्रोग्राम सगळा. हो मस्त. प्रवास कसा झाला? प्रवास एकदम सुखाचा झाला नाही. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार.
एलकोट एलकोट सदानंदाचा गुरुदेव महाराज की देवी भवानी माते की छत्रपती शिवाजी महाराज की कसं आहे, आता पाटील पर्वचे देव त्यांच्या देवाऱ्यात स्थानपन्न झालेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे म्हात्रे पर्वच्या देवाऱ्यात. देवारा कोणाचे असतो, देव हे सर्वांचे असतात. आणि मी खरं सांगतो की हा सोहळा ना प्रत्येकाला अनुभव होतो. म्हणजे कसं आहे की हा सोहळा जो कौटुंबिक असतो, प्रत्येक कुटुंबात हा सोहळा म्हणजे अनुभव असतो. परंतु आता युट्यूबर या नात्याने मला दोन्ही पर्वत सोहळा हा आनंद भेटलेला आहे. असू दे, शेवटी देवाची इच्छा आहे, देवाची मनात काय असेल ते माहिती नाही. जाऊया. एलकोट एलकोट सदानंदाचा भवानी माते की धैर्य महाराज की आई माऊलीचा बैली भवानीचा मोळा तुळजापूर भवानी माता की एलकोट एलकोट
म्हात्रे यांच्या निवासस्थानी. आता कसं म्हात्रे परवाचे देव येणार आहेत आणि आता आपण पाहिलं तर त्यांची अनेक मंडळी तिथे तयार आहेत तिकडं म्हणजे. आणि आपण जर इकडे गेलो तर इकडे प्रसादाची तयारी दिसते. बघू शकतो आपण आता छान अशा बाउलमध्ये प्रसाद भरला जातो. आपण पण प्रसाद खाऊन जाऊ कारण मस्त छान वास सुटलाय. महाकाली माते की सत्य असरा बायांचा बायांचा टाक आजचा दिवस वरती राहू दे, उद्या खाली जाऊ दे. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव मोदकी कामर सर्वर वंदना. माता वटपाय संकष्टी पावावे निर्माई रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय देव योगी 28 विठ्ठल युवा वामन रत्नाई शोभा. पुंडलिकाच्या बेटी ब्रह्मा आलेला चरणी वाहे ना उदरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईच्या वल्लभा पाये जीव जगा. जय देव जय चंद्रभागेमध्ये तोरणा देती. झंडा पताका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा वर्णावाती. जय देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईच्या वल्लभा पाये जीव जगा. जय देव कार्तिक भक्त जनिती चंद्रभाग देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईच्या वल्लभा पाये जीव जगा. जय देव ब्रह्मण्यमाला विषयकंटिकाल दुनिया जन्मेला पाये झुंटोला. जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाल भारती ओ वाल. जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाल भारती ओ वाल. संसारी अनाथाने आंबे करणारी सारी वारी वारी लिंगारा पंगन जय